हॅलो नमस्कार, मी ज्योती. तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत, ज्याचं नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग. तर आज आहे तुळशी विवाह. तर आमची चालली होती लगबग तुळशी विवाह साजरा करण्याची, कारण संध्याकाळी आपण तुळशी विवाह साजरा करतो ना. आणि तुळशी विवाह 5 दिवस साजरा केला जातो, एकादशीपासून तर त्रिपुरी पौर्णिमापर्यंत. तर तेवढ्या 5 दिवसामध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ कधी मिळेल तेव्हा तुम्ही तुळशी विवाह साजरा करू शकता. असं नाही का एकच दिवस आहे आणि त्या दिवशीच कसं करायचं. पहिल्या दिवशी जर तुम्हाला करायला जर नाही झालं तर तुम्ही नंतरचे 4 दिवस पण करू शकता. तर माझी चालली होती तुळशी विवाहाची तयारी. तर आता तुळशीचं लग्न आपल्या दारात आपण विवाह करतो ना. तर मग आपण मुलीचं लग्न वगैरे असलं किंवा मुलांचं असेल तर आपण किती मेहंदी सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी करतो ना, साजरं संगीत. तसंच मी थोडासा करायचा प्रयत्न केला होता. मग मी साडी वगैरे घालून घेतली थोडंसं छान. आणि ऊस लागतो ना, त्याला ऊसाचं मान आहे तुळशीच्या लग्नाला. तर मग श्रेयसला मी सांगितलं होतं सकाळी ऊस पण घेऊन ये, ऊस आणि फुलं. तर तो सगळं घेऊन आला होता. अगोदर मग मी गणपती बाप्पाची स्थापना केली. आणि नंतर मग सर्वात अगोदर मी दीपप्रज्वलन करून घेतले, कारण कुठल्या बी पूजेची सुरुवात आपण अगोदर दीपप्रज्वलन करून घेतो. नंतर मग आपण याची गणपती बाप्पाची पूजा करतो. तर मग मी गणपती बाप्पाला फूल पण अर्पण केलं नागिनीच्या पानावर गणपती बाप्पाला ठेवून. आणि नंतर तुळशी माताची पण छान साग्र संगीत मी पूजा करून घेतली, कारण मला आहे ना साडी घालायची होती तुळशीला, पण थोडंसं वेळ पण कमी होता आणि मग नंतर नाही घातली साडी मी. तर मी दाखवते मी कशी पूजा करते. तर अगोदर मग तुळशी मातेचं थोडंसं आवरून ते घेतलं. नंतर मग भगवान म्हणजे बाळकृष्णालाच माझ्याकडे शाळीग्राम नाही ना, तर मग मी बाळकृष्णाला आंघोळ वगैरे घालून घेतली. नंतर एक छोटासा चौरंग आणि कसं फुलाने थोडंसं सजावट पण केली. मला आवडतं थोडीशी सजावट करायला आणि छान पण वाटतं ना, आपल्याला पूजा केल्यासारखं पण वाटतं. हे बाळकृष्णाला मी ड्रेस घालून घेतला, ऑरेंज कलरचा माळ घालून घेतली. 5 फळं ठेवून घेतले. हे आपले बाळकृष्ण किती छान दिसतंय ना. तर नंतर मग मी मग सगळं पूजा वगैरे झाली ना, म्हणजे तयारी सगळी झाली. नंतर थोडीशी फुलाची रांगोळी पण काढून घेतली आणि मी हळद पण लावून घेतली. अगोदर बाळकृष्णाला हळद लावली, नंतर बाळकृष्णाची उष्टी हळद, म्हणजे जसं नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लावतात तसंच केलं मी तुळशीला. नंतर बांगड्या वगैरे साजच शृंगार केलाय ना, गजरा वगैरे घातलाय. तर किती छान दिसतंय ना. आणि दक्षिणा म्हणून मी थोडेसे पैसे पण ठेवलेले होते. हे किती छान दिसतंय, फुलं वगैरे ठेवलेत तर. आणि आपली तुळशी माता पण. तर तुळशीला नंतर माझ्याकडे एक ओढणी होती छोटीशी चुनरी, ती पण मी तुळशीच्या डोक्यावर घालून घेतली. आणि तुम्ही तुळशी विवाह कसा साजरा करता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि माझी आई पण आलेली होती. आणि नंतर मी आहोंना सांगितलं की तुळशीला आपलं मंडप पण घालून घ्या. तर त्यांनी पण मला हेल्प केली, मुलांनी पण हेल्प केली. गावाकडे कसं सर्व गोष्टी मिळतात, पण इकडं आपल्याला सगळं विकत घ्यावं लागतं. गावाकडे चिंचा, आवळे, बोरं सर्व शेतामध्येच असतं. तर इथं काय मला मिळालं नाही. जेवढ्या वस्तू मिळाल्या पूजेमध्ये तेवढं मग मी जसं मला पॉसिबल होईल तसं मी पूजा केली. पण शक्यतो मी चांगलंच करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये मी कशी पूजा केली ती. माझी मम्मी पण आलेली होती. नंतर आम्ही मंगलाष्टक पण केले. म्हटले सावधान गंगा त्यासी समर्पू म्हणे रुक्मी पुत्र वडील. आणि मी नंतर मी तुम्हाला तुळशी विवाह का साजरा केला त्याची थोडीशी कथा सांगते. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर एकांतात बसले होते. तर
तेव्हा बसले तेव्हा इंद्र तेवढ्यात आला आणि इंद्राच्या रागामुळे भगवान शंकराच्या घामातून क्रोध निर्माण झाला आणि त्या क्रोधातून समुद्रामध्ये घामाचा थेंब पडला आणि तिथून जालंधराची उत्पत्ती झाली. जालंधराला समुद्राचा मुलगा पण म्हणतात. एकेकाळी दैत्यराज कालनेमी नावाचा पराक्रमी असुर राजा होता. त्याची कन्या वृंदा अतिशय सुंदर पतिव्रता आणि भगवान विष्णूंची भक्त होती. वृंदेचा विवाह समुद्रपुत्र जालंधराशी झाला. जालंधर अत्यंत शक्तिशाली होता आणि वृंदेच्या पतिव्रतेच्या बलामुळे त्याला कोणीही हरू शकत नव्हतं. देवांना त्याचा पराभव करता येईना म्हणून त्यांनी भगवान विष्णूंना मदतीसाठी बोलवलं. विष्णूंनी जालंधराचं रूप घेऊन वृंदेची परीक्षा घेतली. वृंदेला वाटलं तिचा पती परत आला आहे आणि तिचं पतिव्रत मोडलं. त्या क्षणी जालंधरांचा वध झाला. जेव्हा वृंदेला सत्य समजलं ती अत्यंत दुःखी झाली आणि विष्णूला शाप दिला, तू दगड होशील. आणि विष्णू शाळीग्राम बनले आणि वृंदेने देहत्याग केला. तिच्या देहातून एक पवित्र झाड उगवलं, तेच तुळशीचं झाड. विष्णूंनी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन वचन दिले, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या देवउठणी एकादशीला माझा विवाह तुझ्याशी होईल. म्हणून आजही तुळशी आणि विष्णू विवाह साजरा केला जातो. हा दिवस भक्ती, प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक आहे. असं आम्ही तुळशी विवाह धूमधडाक्यात साजरा केला. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. आणि नंतर आम्ही फोटो पण काढले.